शेवटचा गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्या व्रताचे उद्यापन करताना यावर भाद्राचे सावट आल्यामुळे आपण उद्यापन व पूजा कधी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील 3 गुरुवारचे आपणास शुभमुहूर्त दिले होते. आता शेवटचा 4था गुरुवार आलेला आहे. दिनांक 18 डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार आहे आणि सर्वांनी श्रद्धापूर्वक 3 गुरुवारी देवीची पूजा केलेली आहे. कोणतेही व्रत करताना त्या व्रताचा संकल्प करायचा असतो. प्रथम संकल्प केल्याशिवाय व्रताला सुरुवात करायची नाही आणि उद्यापन केल्याशिवाय सांगता करायची नाही. कोणत्याही व्रताचं उद्यापन केल्याशिवाय त्याला पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून कोणतेही उद्यापन असू द्या, त्याला पहिला संकल्प करणं फार गरजेचं आहे. आपण कोणत्या कारणासाठी हे उद्यापन करतो आहे हे आपण सांगणं फार महत्त्वाचं आहे. आणि उद्यापन करताना आपण हे संकल्पपूर्वक मी व्रत केलेलं आहे आणि त्याला मला त्याचं फलित मिळावं म्हणून आपण हे उद्यापन करायचं असतं. तर उद्यापन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याचे माझे 3 व्हिडिओ आहेत. त्यामध्ये गरीबातल्या गरीब व्यक्तीने उद्यापन कसं करायचं, मिडल क्लास फॅमिलीने कसं उद्यापन करायचं आणि यथासांग चांगल्या पद्धतीने उद्यापन कसं करायचं, असे 3 व्हिडिओ आहेत. हे 3 व्हिडिओ जुने आहेत, ते अवश्य पहा. यावर्षी मी उद्यापनाचा व्हिडिओ करणार आहे, पण तो सर्वसामान्य सगळ्यांसाठी आहे. तो आता ह्याच्यानंतर मी तो टाकणार आहे. तर पहिले हे शुभमुहूर्त तुम्ही जाणून घ्या. शुभमुहूर्त म्हणजे ह्यावेळेस दिवसभर भाद्रा असल्यामुळे भाद्राच्या कारणामुळं आपल्याला व्रत हे कधी सोडवायचं, उद्यापन कधी करायचं, पूजा कधी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर पहिल्या 3 गुरुवारी तुम्ही श्रद्धापूर्वक गुरुवारची पूजा केलेली आहे आणि मी सांगितलेल्या शुभमुहूर्तावर तुम्ही गुरुवारची पूजा मांडली असेल तर अशा प्रकारे आपण ह्या 3 गुरुवारी आनंदाने आपण पूजा करून देवीला साकडं घातलं असेल की बाबा देवी माते आम्हाला प्रसन्न हो, आम्हाला जे काय सुख शांती वैभव आरोग्य आम्हाला मिळू दे. तर अशाच पद्धतीनं हा शेवटचा गुरुवार आहे आणि ह्या शेवटच्या गुरुवारी चुकून पुन्हा भाद्रा आलेली आहे. ती भाद्रा रात्रीपासूनच लागते, म्हणजे पहाटेपासून 2:34 पहाटे लागते आणि ती दुपारी 3:49 हे भाद्रा आहे. त्यामुळं पूजा कधी करायची, उद्यापन कधी करायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्या 3 गुरुवारी मी जे तुम्हाला शुभमुहूर्त काढून दिले होते त्याप्रमाणे मी तुम्हाला ह्या भाद्रा असतानासुद्धा त्याला यमगंटाचा हे आहे, राहू काळ की वाईट सगळे अशुभ मुहूर्त आहेत. त्या अशुभ मुहूर्ताचं दिवसभर ते सगळ्या ह्या म्हणजे गुरुवारवर सावट आहे. त्यामुळं आपण उद्यापन करणं फार अवघड होऊन बसलेलं आहे. तरी पण दुपारी 3:49 पुढे अगदी चांगले मुहूर्त आहेत. ते मुहूर्त मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रदोष व्रत संध्याकाळी जे काय गोरज मुहूर्त आहेत त्या गोरज मुहूर्तावर प्रदोष जे काय असतात त्या प्रदोष काळामधले शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपण त्यावेळेत आपण आपल्या घरातील जे गुरुवारचं व्रत आहे, शेवटच्या गुरुवारचं, त्या व्रताचे आपण सांगता करायची आहे, पूजा करायची आहे आणि उद्यापन करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबरला आलेला आहे व त्या दिवशी सूर्योदय सकाळी 7:07 आहे आणि बरोबर त्याच वेळेस यमगंटसुद्धा चालू होतो आहे. म्हणजे तो सकाळचा मुहूर्त आपला काही उपयोगाचा नाही. त्याचबरोबर भाद्रा रात्री 2:34 सुरू होते. त्यामुळं सकाळच्या मुहूर्ताचा काय प्रश्न आहे. त्यामुळं आपलं हे सकाळचं पूर्ण जवळजवळ 4-4:30 वाजेपर्यंत सगळा वेळ कोणतीच नाही आपल्याला शुभ. त्यामध्ये फक्त
अभिजित मुहूर्त तेवढा आहे, त्या अभिजित मुहूर्तावर आपण व्रताची पूजा तीसुद्धा 48 मिनटं, फक्त 48 मिनटं वेळ आहे, त्या वेळेत आपण करायचे आहे. सूर्योदय सकाळी 7:07 होत आहे. आता पाहूया आपण प्रथम अशुभ मुहूर्त कोणते कोणते आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा यमघंटा आहे. यमघंट सकाळी सूर्योदयापासून म्हणजे 7:07 ते सकाळी 8:30 यमघंट आहे. यमघंट आणि राहुपाळ पाळणारे लोक आहेत, त्यांनी हे यमघंट राहुपाळ पाळला तर चालेल. ज्यांना यमघंट राहुकाळ पाळत नाहीत त्यांनी सकाळी तुम्ही 8:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता. त्यानंतर पण त्याला भद्राचे सावट आहे सकाळपासून, त्यामुळं न केलं बरं. त्यामुळं आपण संध्याकाळचे मुहूर्त आहेत, संध्याकाळचे छान मुहूर्त आहेत सगळे, त्यात सगळ्यात संध्याकाळच्या छान मुहूर्तावर आपण उद्यापन पूजा करायची आहे. त्याचबरोबर राहुकाळ दुपारी 1:34 ते दुपारी 2:52 हा राहुकाळ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 18 तारखेला पहाटे 2:34 ते दुपारी 3:49 भाद्रा ही अतिशय वाईट वेळ असते आणि ह्या वाईट वेळेत आपण उद्यापन करू नये. ज्यांना हे पटतं त्यांनी ते करावं, ज्यांना ते पटत नाही त्यांनी ते करावं, आणि ज्यांना ही माझी माहिती योग्य वाटते त्यांनी यावेळेस आपण उद्यापन करू नये. कोणतीही गोष्ट करताना एखादा मुहूर्त सकाळच्या ऐवजी संध्याकाळी पूजा करायची असेल तर ती जरी अगदी तुम्हाला एखादी विषय पटत नसेल तरी पण आपण संध्याकाळी पूजा करायला काही हरकत नाही. कारण असं आहे की सकाळपासूनचे मुहूर्त हे सगळे अशुभच आहेत. त्यामुळं आपण संध्याकाळी 4-4:30 नंतर येणारे जे मुहूर्त आहेत त्यावेळेत आपण पूजा करायला काही हरकत नाही. मनात कोणतीही शंका न घेता आपण सकाळच्या ऐवजी संध्याकाळी पूजा करायची, त्याचं आपल्याला जे फलित मिळणार आहे ते चांगल्या प्रतीचं मिळेल, ह्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. म्हणजे सकाळच्या अशुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा केली तर त्याचे अगदी वाईट परिणाम होतील असा विषय नाही, पण ते देवाला ते म्हणजे आपल्याला त्याचा प्रभाव, त्याचं जे फळ आहे ते फळ आपल्याला चांगल्या प्रतीचं मिळत नाही. म्हणून हे करू नका, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. तर हा भाद्रा काळ झाल्यानंतर आपण आता उद्यापन कधी करायचं, तर ते गोरज मुहूर्त आणि प्रदोष काळामध्ये आपण उद्यापन करायचं आहे. त्यामुळे संध्याकाळचे सर्व मुहूर्त आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं भाद्रा काळ झाल्यानंतर, यमघंट राहू काळ झाल्यानंतर 4:30च्या पुढे 4:45 आपण उद्यापनाला सुरुवात करायला काही हरकत नाही. म्हणजे संध्याकाळी 4:45 आपण हे पुढचे जे मुहूर्त आहेत ते सगळे शुभ आहेत, शुभ वेळा आहेत, त्यामुळे त्यात तुम्ही करायला हरकत नाही. आता एक सगळ्यात महत्त्वाचं अभिजित जो मुहूर्त असतो त्या अभिजित मुहूर्ताला कोणत्याही वाईट गोष्टीचं, कोणत्याही वाईट वेळेचा परिणाम होत नाही. त्यामुळे ज्यांना सकाळीच वेळ आहे, म्हणजे संध्याकाळी त्यांना सर्व्हिसला जायचं असेल, कुठं बाकीचे काय उद्योग असतील, तर ज्यांना सकाळीच करायचं आहे उद्यापन, त्यांनी अभिजित मुहूर्त आहे त्या अभिजित मुहूर्तावर आपण उद्यापन करायचं आहे. तर ते सकाळी 11:55 ते दुपारी 12:37 फक्त 42 मिनटं फक्त आहेत. आणि ह्या 42 मिनटामध्ये आपण हे व्रत म्हणजे व्रताचे उद्यापन करायचे आहे. आता इथं 42 मिनटं आहेत, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, कोणतीही पूजा करताना, कोणतंही उद्यापन करताना, कोणतंही व्रत करताना आपण सुरुवात जी आहे ती सुरुवात शुभ वेळेत केली पाहिजे. नंतरचं मग आपल्याला किती जरी वेळ लागला तरी चालेल, त्यात काय वाईट वाटून घेण्याची कोणतीही नाही. तर अशा प्रकारे हे 42 मिनटाच्या मुहूर्तात आपण पूजेला सुरुवात करा. नंतरचं वेळ जाईल तर जाईल, त्याला काय आपलं हे नाही. तरी पण मनाला शांती आणि समाधान मिळण्यासाठी आपण ह्या संध्याकाळचे जे गोरज मुहूर्त आहेत त्याला कोणतीही वाईट वेळ नाही, त्यामुळं तुम्हाला त्यावेळेत पूजा केलेली चांगलं, उद्यापन केलेलं चांगलं, त्याला तुम्हाला त्याचं फळ हे चांगल्याच प्रतीचं मिळणार. म्हणून आपण काय करायचं आहे,
संध्याकाळी गोरज मुहूर्त आणि प्रदोष काळामध्ये आपण पूजा करायची आहे. तरी तुम्हाला मी पहिला शुभ मुहूर्त सांगितलेला आहे तो अभिजित मुहूर्त आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:55 ते दुपारी 12:37 हा 42 मिनटाचा अभिजित मुहूर्त आहे, तो पहिला मुहूर्त. दुसरा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 4:45 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी 5:27 तुम्ही हा दुसरा शुभ मुहूर्त, त्या शुभ मुहूर्तावर सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. आणि ज्यांना प्रदोष काळामध्ये पूजन करायचं आहे, प्रदोष काळ किंवा त्याला तिन्ही सांजा म्हणतो आपण किंवा त्याला गोरज मुहूर्त म्हणतो, तर अशा वेळेस आपण जर पूजा करणार असाल तर मी प्रदोष काळातले सुद्धा काही शुभ मुहूर्त काढलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. तर प्रदोष काळातील शुभ मुहूर्त जे आहे त्या शुभ मुहूर्तावर आपण गुरुवारचं जे व्रत आहे ती पूजा करायची आहे आणि प्रदोष काळामध्येच आपण त्याचं उद्यापन करायचं आहे. तर प्रदोष काळामधला रौद्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि त्या रौद्र या शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:27 ते 6:21 हा पहिला शुभ मुहूर्त आहे. हा संध्याकाळचा प्रदोष काळातील शुभ मुहूर्त. त्याचबरोबर प्रदोष काळातला दुसराच शुभ मुहूर्त आहे तो आहे गंधर्व. आणि गंधर्व या शुभ मुहूर्तावर आपण सायंकाळी 6:21 ते सायंकाळी 7:16 आपण ह्या दुसऱ्या प्रदोष काळातल्या मुहूर्तामध्ये आपण आपली पूजा करायची आहे, उद्यापन करायचं आहे. आता तिसरा प्रदोष मुहूर्त शुभ मुहूर्त हा प्रदोष काळातील पक्ष हा शुभ मुहूर्त आहे आणि हा सायंकाळी 7:16 ते 8:11 आहे. म्हणजे तुम्ही रात्री 8:11 उद्यापन अगदी कोणतीही शंका न घेता करू शकता आणि या शुभ मुहूर्तावर आपण उद्यापन सुरुवात केली तरी चालते. मी सांगितल्याप्रमाणे जी शुभमुहूर्त आहेत त्या शुभमुहूर्ताच्या म्हणजे 8:11 तुम्ही जरी सुरुवात केली तर संध्याकाळचा नंतरचा वेळ काय होईल ते होऊ द्या, पण जो आपण व्रताचं उद्यापन करायला सुरुवात करणार आहे, पूजनाचं उद्यापन करायला सुरुवात करणार आहे, तर ते फक्त जे सांगितलेले टायमिंग आहे त्याच्या आतमध्ये केलेले कधीही चांगले. आणि नंतर मग तुम्हाला किती वेळ लागू द्या, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ते सगळं उद्यापन यथासांग करा. व्रताचं उद्यापन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी नवीन टाकणारच आहे. माझे लाईव्हसुद्धा व्हिडिओ आहेत केलेले की उद्यापन कसं करायचं, तर ते तुम्ही करा. गरीबातल्या गरीब व्यक्तीनं उद्यापन कसं करायचं ते सुद्धा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी क्षुल्लक, अगदी थोडक्या पैशामध्ये आपण हे उद्यापन करू शकतो. प्रत्येक वेळेस आपण ह्या उद्यापनाला, ह्या व्रताला पैसे लागतील असे काय नाही. 5 फळेच आणली पाहिजेत असं काय नाही. आपण एखादं फळ आणलं तरी चालेल, त्याला ब्लाऊज पीसच असला पाहिजे असं काय नाही. आपण मनानं श्रद्धेनं पूजा केल्यास उत्तम. अगदी थोडेसे तांदूळ, एक सुपारी, हळकुंड हे किरकोळ गोष्टी असल्या तरी बाद झालं. त्या देवीला वेणीच घालायला पाहिजे असं काय नाही, फुलं वाहिली तर चालतील. अशा प्रकारे आपण श्रद्धेनं महालक्ष्मी देवीची पूजा करायची आहे. ती आपणाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा असली की आपल्याला त्याचं फळ नक्की मिळणार. त्यामुळं गरीबातल्या गरीब व्यक्तीनेसुद्धा तिच्या घरी फार मोठं तिनं पूजा मांडलेली आहे म्हणून आपण बी त्या गोष्टीत न अडकळता आपण आपल्या पद्धतीनं, साध्या पद्धतीनं देवासमोर आपण बसून आपण पूजा मांडायची आहे. व्रताची कहाणी मनसोक्त सगळ्यांनी मिळून ऐकायची आहे आणि वाचायची आहे. व्रताचं पूजा अगदी यथासांग करायची आहे. आरती करा. आरतीला तुमच्याकडं कापूर नसेल तर हरकत नाही, आपण उदबत्ती लावून आरती करा. तेलाचा दिवा लावा. तुपाचा नाही मिळाला तर तेलाचा दिवा लावा. पण ही सगळी पूजा करताना यथासांग मनोभावे करा. देवी आपणाला प्रसन्न नक्की म्हणजे नक्की होणार. तर अशा पद्धतीनं मी ह्या सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच आपण देवीची पूजा करा आणि ह्या उद्यापन करा आणि देवी मातेला प्रसन्न करून घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा की जेणेकरून हे जे शुभमुहूर्त आहेत हे दुसरं कोणीही सांगणार नाही. त्यामुळं भाद्राचं सावट कसं आहे, ती किती वाजेपर्यंत आहे, आपण पूजा कशी करायची, किती वाजता करायची, याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
ती आपण जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांचीही अडचण होणार नाही. आणि हे जे आपण व्रत करतो आहे त्याचं उद्यापन योग्य वेळेस योग्य शुभमुहूर्तावर केल्यास त्याचं फळसुद्धा आपल्याला शुभ मिळल्याशिवाय राहणार नाही. तर एवढी माहिती सांगून मी आपला व्हिडिओ संपवतो. जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ओम श्री महालक्ष्मी दिव्येन नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.